काय करते? काय 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 मॅटर काय मॅटर काय मॅटर काय जाऊ बोल 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 असू दे. काय विषय? एक्साइटमेंट आहे आणि ते मग घालत पण नाही अजून ते अख्ख्या पब्लिकला भूक लागलेली आहे पण नवरा आणि नवरी काय बाजूला व्हायला तयार नाही. सगळी पब्लिक अशी बसलेली. नवरीचा भाऊ पण बसला इथं. सगळ्यांना भूक लागली पण कोणी काय हालायला तयार नाही. तिकडे ते 2 वहिनी बसले. मावशी नेहा से हॅलो. भूक लागली ना? काय जेवायचं? आता जेवायची खबर आलेली तर आपण कृपया आपले पदार्पण करावे. हो गौरव शेठ. चुकीच्या खबरी नका पास करू. चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळी पब्लिक जेवायला फायनली निघालेली आहे. केक कटिंग वगैरे झालेलं आहे. वहिनीला सगळ्यात जास्त भूक लागली. जेव्हा नवीन ब्लॉगर नशे ब्लॉगिंग के नशे आपण धरून बघतो मग. संकेत दादा पण आपल्या सोबत आहे. चलो मावशीची आता बरोबर आहे. आयुष वाढतोय मस्त आम्हाला केक. हात नाही जाणार केक केक थँक्यू सो मच आयुष. देऊ का? हा दाख. अशी बबलत हसलं बघा. काय आलं? मग काय करत? वहिनी चाराला पुन्हा काम. वहिनी मागव का? गाइज डन विथ द एंगेजमेंट सेरेमनी. आणि न आवडता विषय हा नेहमी माझा आवडता विषय जो की आहे केक, जो की मी घेऊन चाललो आता रूममध्ये किंवा बघूया हॉटेलच्या फ्रीजमध्ये ठेवूया. आणि सेरेमनी खूप चांगली झाली आहे, जबरदस्त. मस्त डान्स वगैरे झाला आहे आणि पुरी पब्लिक इथं थांबलेली आहे. चला झोपा. चलो गुड नाईट. 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 बाय बाय. हा झोप आता. नवरीन बाई कसं वाटतंय? मी खूप थकली. डान्स वगैरे करून मस्त मजा आली आणि फायनली इट्स हॅपनिंग. तिसऱ्या फ्लोअरवर आमचं हॉटेलची सुविधा केलेली आहे आणि सकाळपासून 20 चक्कर झाले हॉटेलमध्ये. सगळं सामान वगैरे खालीवर करून पायाचे पार खड्डे पडलेत. कालच आपल्या पायाची वाट लागली होती. अशी दुष्काळात 13वा परिस्थिती चालू आहे इथं. नवरीन बाई झोपा झोपा रे वाचांनो. आणि माझी आई न थकणारी आणि माझी मावशी अनलिमिटेड काम करणारी. आणि आमच्या ज्या बहिणी आहेत साक्षी शिंदे. सो गाईज तुम्हाला सांगतो मी आता वाजलेत 1 आणि आम्हाला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. पण हा टाइमपास बघा तुम्ही. मजबूत टाइमपास चाललाय या प्रकारे इथे. आणि हा टाइमपास थांबणार नाही. आता आम्ही चाललो नवरीच्या खोलीत बसलेले. लेट्स सी काय चालू आहे. मला टावेडून गुंडवून परत आणलं यांनी. तू इकडे कसं काढवा झाला? तू इथं कसं काढवा झाला? काही झोपा. सकाळी तुम्हाला 4 वाजता उठायचंय. 5 नाही 4. तो गौरव 6 वाजता येणार शूट काढायला. कॉल कर ना. कॉल
तू काय तो गाडीत आहे काय काय म्हणजे काहीच नाही आता वेट करते कधी घालायचं मला बबलू सेट नाश्त्याचं काय राव कधी नाश्ता ते भूक वाट लागली बघते. आहे. नाश्त्याचं काय माहित नाही पाहिजे काय विषय तुम्हाला माहित पाहिजे काय खायचं ऑर्गनायझर तुम्ही नवरदेव नेक्स्ट नवरदेव नेक्स्ट म्हणजे आता 4-5 वर्षात करून टाकू आधी तुमचं होईल मग माझं होईल 4-5 वर्ष लय झाली रे थोडं टाइम घ्यावा लागतो ना. बघू इकडे बघा दोघं वा 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 सत्यनारायणचा जोडा आहे हो काय सगळ्या पद्धतीने सगळे रेडी झालेले आणि आता नुसती जीवनात नुसती धावपळ आहे आमच्या नुसती बिचारा नवरदेव थकल्या आणि फोटोग्राफर बॉस बॉस खूप सुंदर दिसत आहे ते देऊ शकतात जा मामा घ्या डोली न्यायची 4 जण कुठे आहे हे काय 4 आहे ना कुठे 4 आणि तुम्ही बघू शकता नवीन दाम्पत्याचं कसं फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे ना नो हो जायचंय हो उद्या प्रॅक्टिकलचा अभ्यास नाही आहे सो गाईज फायनली डन विथ द मॅरेज लग्न झालंय सक्सेसफुली आणि खूप बेकार लागलेत आमचे थकलोय खूप थकलोय कारण जो अनिकेत होता नवरीचा भाऊ मी माझा दादा आणि संकेत दादा आम्ही चौघच होतो सगळं लगेज वगैरे अपडाऊन वगैरे करायला कारण सीन असा होता की आमच्या जे रूम्स होत्या त्या डायरेक्ट 3ऱ्या फ्लोअरवर होत्या कारण 3ऱ्या फ्लोअरवर असल्यामुळं आमचं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अपडाऊन व्हायचं सारखं एका दिवसामध्ये आणि तुम्ही माझ्या अवतारवरून अंदाज लावा किती बेकार लागलेत पण खुश आहे द सॅड पार्ट आता उद्या निघावं लागेल पुण्याला जे की तुमचे दरवेळेस तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिलीला भेटता तुमचे रिलेटिव्सला भेटता बाकीचे तुमची इच्छा नाही होत निघायची तुमची अजिबात घरून निघायची इच्छा होत नाही आता मला बॅग भरायची परत उद्या निघायचं त्यात माझी आई नाही येतं आई मावशीच्याच घरी थांबली आणि आता आम्ही आलो गोठ्यामध्ये दादा आवडतो तिकडं आणि मग अशी सगळं कार्यक्रम वगैरे संपवून आम्ही घरी आलो मस्त आता जेवण वगैरे झाले आता बॅग पॅक करायची आणि बॅक टू बेसिक निघाले परत पुण्याला तसं मी बाईकवर आले होते 6 वाजता मी निघालच फॉर शुअर किती धुका असं तरी 6ला निघालं कारण सगळं ऑफिसला जायचं डायरेक्ट एका हॉटेलमध्ये होतं लग्न त्यामुळे सॉल्टेड विषय होता सगळा पण मजा आली सगळे भेटल्यामुळे जास्त मजा आली तुम्ही माझा डान्स बघा खूप जाम मजा करतो मी जेव्हा पण फॅमिलीला भेटतो खूप जाम मजा करतो तसं पुण्यात नाही असं पुण्यात असं फील नाही होत सगळ्या गोष्टी घरी आलं ना भाई घरची गोष्टच वेगळी आहे मनी भाई के लिए करना पडता है नो ऑप्शन वी हॅव टू लीव आवर होम फॉर मनी भाई रिॲलिटी सॅड रिॲलिटी आणि आज पण माझे डोळे फक्त बाहेर यायचे बाकी आहेत बघू आणि आमचे द किलर बोके भाऊ गण्या वर बाय त्याचं प्रेमाने नाव गण्या ठेवलं होतं गण्या येड्या नको करू गण्या असं नको करू गण्या